कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेवरून शिंदे आणि ठाकरे गटात आज संघर्ष पाहायला मिळाला। शिंदे गटानं मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी 21 फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती। यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला। आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते नव्यानं मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी बिंदू चौकात जमा झाले, मात्र पोलिसांनी त्यांना बराच वेळ रोखून धरलं। त्यामुळे त्यांनी रस्त्यातच ठाण मांडलं। यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। दरम्यान दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या वतीनं दुसरा मंडप घालून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळात 2 गट पडले होते। दोन्ही गटांकडून गणेशोत्सव साजरा करण्याचा दावा करण्यात आला होता। पोलिसांनी संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही मंडळांना मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी मनाई केली होती। यावेळी रिक्षा मित्रमंडळानं मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय दोन्ही गटासमोर झाला होता। मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी 21 फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली। त्यामुळे ठाकरे गट अधिकच आक्रमक झाला। ठाकरे गटानं आपण गुरुवारी मूर्ती प्रतिष्ठापना करणार असल्याचं जाहीर केलं होतं। दरम्यान आज सकाळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बिंदू चौकात जमा झाले। दरम्यान याचवेळी पोलीस प्रशासनानं प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलीस मुख्यालयात बोलवून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं ही बैठक फोल ठरली। अखेर ठाकरे गटानं बिंदू चौकातून मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी मिरवणुकीला प्रारंभ केला। यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिंदे गट दबावाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला। गणपती उत्सव हा हिंदुस्थानातला हिंदूंचा सगळ्यात मोठा उत्सव, तो जल्लोषात झाला पाहिजे, कुठलंही विघ्न आलं नाही पाहिजे। आणि सगळ्या गोष्टी अशा असताना विघ्न आणणारी मंडळी कोण आहेत हा तपास प्रशासनाने शासनाने करणं गरजेचं आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे कुणीही तिथं गणपती बसवायचं नाही असं ठरलं होतं, आणि या कोल्हापुरात असं ठरलं असताना रात्रीच गणपती आणून बसवला, हे चुकीचं ठरलेलं आहे। आम्हाला कोल्हापुरात असं राजकारण करायचं नाही आहे। मंडळात फूट पडायची, आमदाराच्यात फूट पडायची आणि पोळी भाजून घ्यायची। गणपती बाप्पाच्या राजकारण म्हणजे गणपती उत्सवात सुद्धा हे असलं घाणं गलिच्छ राजकारण येतंय, हे दुर्दैव आहे कोल्हापूरचं आहे। आणि त्यामुळं हा आम्हाला निर्णय घ्यायला लागलेला आहे। जर ते त्या पद्धतीने असं करतात तर टीट फॉर टॅट ज्याला म्हणतो, जैसे को तैसा। राजेश क्षीरसागर हे छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाचं नाव बदलून स्वतःचं नाव देऊन गणेशोत्सव साजरा करत असल्यानं याला आपला विरोध आहे। त्यामुळे आपण नव्यानं मूर्ती प्रतिष्ठापना करणार असल्याचं शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं। या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये राजेश क्षीरसागर यांनी यायचं, त्यांनी छाती टोकपणे सांगायचं की राजेश क्षीरसागर गणेश उत्सव मित्र मंडळाचा अर्ज त्यांनी दिला नव्हता। मी आज उद्या किंवा 1 वर्षभर तो अर्ज दाखवतो। राजेश क्षीरसागर गणेश उत्सव मंडळ म्हणजे अर्ज दाखवतो। यात राजकारण कुणी आणलं? राजेश क्षीरसागरने आणलं। छत्रपतींच्या पेक्षा ते स्वतःला मोठे समजतात का? एकदा त्यांनी धर्मवीर पदवी स्वतःला लावून बघितली, जनतेनं त्यांना पराभवाला सामोरं केलं, आणि आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला बदल दिली आहे। ही बदल आम्ही मान्य करणारच नाही। ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर आल्यानं या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। यावेळी ठाकरे गटाची गणेश आगमन मिरवणूक सुरू झाली, मात्र पोलिसांनी त्यांना अवघ्या काही अंतरावर रोखून धरत कार्यकर्त्यांना शिवाजी चौकाकडे जाण्यास मज्जाव केला। यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी आम्हाला का अडवता, विनापरवाना रात्रीची मूर्ती प्रतिष्ठापना केली, त्यावेळी का रोखलं नाही अशी विचारणा करीत पोलिसांशी वाद घातला। त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण झालं। यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठाण मांडत छत्रपती शिवाजी चौकात मूर्ती बसवणार असा आग्रह धरला। याचवेळी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी येऊन पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। जवळपास हा सगळा प्रकार 3 तासाहून अधिक काळ सुरू होता। याचवेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे छत्रपती शिवाजी चौकात आले। त्यांनी दुसरा मंडप उभारून ठाकरे गटानं मूर्ती प्रतिष्ठापना करण्यास आपली हरकत नसल्याचं स्पष्ट केलं। शिवसेनेचे मुख्य नेते आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानं आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार
खरं म्हणजे गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाची विटंबना करणं हे आमच्या रक्तात नाही. पण या उभाठाच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही रजिस्ट्रेशन नसताना गणपती उचलला आणि पालखीत ठेवला आणि बिंदू चौकात येऊन बसले. कुठला मांडव नाही, कुठं ठिकाण नाही, पण फक्त राजकारण करायचं आहे. आम्हाला गणेशाची विटंबना करायची नाहीये. सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या आदेशानं या ठिकाणी त्यांनी 2 गणपती सोडून गणपती बसवण्यासाठी आमच्यावर चर्चा केली. पण निश्चितपणे मी आपल्याला आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला या पक्षाचं कसं धोरण आहे मी सांगू इच्छितो. या ठिकाणी 23 वर्षापासून पीटीआर उतारावर या कपिल केसरकरचं नाव असताना मंडळात फूट पडायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची, हे जे काही विरोधी पक्षाचं आमच्या सुरू आहे याचा मी निषेध करतो. पण फक्त आणि फक्त गणेशोत्सवामध्ये गणेशाची विटंबना व्हायला नाही पाहिजे. कारण आपण सर्वजण गणेशाला वंदन करून आपल्या शुभ कार्याची सुरुवात करतो आणि यासाठी त्या देखील गणेशाची, तो देखील गणेश आमचाच आहे, त्याची विटंबना देखील व्हायला नको. यासाठी 2 गणपती सोडून पलीकडे गणपती बसवण्यासाठी आमची काही हरकत नाही अशा पद्धतीने सांगितलं आहे. दरम्यान दुपारी 4 वाजता ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते गणपती बाप्पा मोरया आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात बिंदू चौकातून शिवाजी चौक इथं सजवलेल्या पालखीतून श्री गणेश मूर्ती घेऊन आले. या ठिकाणी नवीन मंडप घालून गणपतीची प्रतिष्ठापना केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.